भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 8 जुलै 1910 रोजी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात जहाजातून मारलेल्या अजरामर ऐतिहासिक उडीच्या 116व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, सावरकर प्रेमी आणि भगूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भगूरचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, एकनाथराव शेटे, हरिभक्त परायण, गणेश महाराज करंजकर तसेच नगरसेवक विशाल बलकवडे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संतोष मोजाड, आशिष वाघ, संभाजी देशमुख, श्रीकांत बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनकार्याचा, राष्ट्रभक्तीचा तसेच मार्सेलिस येथील त्यांच्या अद्वितीय साहसी उडीचा गौरवपूर्ण उल्लेख केलाय। विद्यार्थ्यांनी सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रप्रेम, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन त्यांनी केले। अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याबरोबरच इतिहासाची जाण आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होते असंही त्यांनी सांगितलंय। स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला। गट क्रमांक 1 मध्ये अवधूत मच्छिंद्र गावंडे, सार्थक विनायक दळवी, आरोही मनोज कुंवर आणि आरोही भरत दिंडे, गट क्रमांक 2 मध्ये स्वरा संदीप रोकडे, अनुष्का प्रकाश मुठाळ, आराध्या संतोष पाळदे आणि अभिलाषा गणपत मोजाड, तर खुल्या गटात श्रुतिका विलास करंजकर, प्रियांका सोपान सोनवणे आणि ॲडव्होकेट अवधूत रामदास खाडगीर यांचा सन्मान करण्यात आला। याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, निवृत्ती पोलीस अधिकारी रमेश पवार, प्रशांतजी कापसे तसेच नगरसेवक मृत्युंजय कापसे यांचाही भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ललित भदेसर यांनी केलं तर प्रताप गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश बुरके, प्रशांत लोया, मनोज कुंवर, गणेश राठोड, विजय घोडेकर, सुभाष पुजारी, संजय सूर्यवंशी, दिगंबर करंजकर यांच्यासह समूहातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेला हा पारितोषिक वितरण सोहळा प्रेरणादायी वातावरणात उत्साहपूर्णरित्या संपन्न झालाय। निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक।